राज्यभरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे राज्यभरातील धरणं ओव्हरफ्लो झाली आहेत। मुंबईला पाणी पुरवठा करणारं तांसा धरण ओव्हरफ्लो झालंय। मुंबईला पाणी पुरवठा करणारा मोडकसागर या धरणानंतर ओव्हरफ्लो झालेलं तांसा हे दुसरं धरण आहे। बुलढाण्यात जर आपण बघितलं तर गेल्या 3 ते 4 दिवसापासून 5 दिवसापासून साधारणतः आपण पाहिलं तर पावसानं जोरदार हजेरी लावली आहे। मेहकरमधील कोराडी मध्यम प्रकल्प 100% भरला। धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। रावेर तालुक्यात सुरू असलेल्या पावसामुळे मंगरुळ मध्यम प्रकल्प 100% भरला। धरण बघण्यासाठी पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे। मुंबईतल्या समुद्राला आजपासून पुढील 4 दिवस मोठी भरती असणार आहे। समुद्रात 4.87 मीटर उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता व्यक्त केली जाते। दुपारी 1:22 समुद्राला ही भरती असेल। मुंबईत समुद्राला मोठी भरती असताना मुंबईत मुसळधार पाऊस झाल्यास मुंबईतल्या सखल भागात पाणी साचण्याची दाट शक्यता आहे। भरतीच्या वेळी समुद्रकिनारी चौपाट्यांवर जाणं टाळावं असं आवाहन महापालिकेकडून करण्यात आलंय। मुंबई समुद्राला उधाण आलेलं असताना महापालिकेनं चौपाट्यांवर जाण्यास मुंबईकरांना मज्जाव केलाय। मात्र काही अतिउत्साही मुंबईकर जे ते जीव धोक्यात घालून चौपाट्यांची सफर करताना दिसत आहेत। भाईंदरच्या उत्तम समुद्री चौपाटीवर एक मद्यपी समुद्रात वाहून जातानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होतोय। दैव बलवत्तर म्हणून तो तरुण थोडक्यात बचावलाय। मात्र चौपाट्यांवर जाऊन दारू पिणाऱ्यांवर पोलीस कारवाई कधी करणार असा सवाल नागरिक करतात।